जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या परिवाराला नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आता येणारं हे नववर्ष आहे, याच्यामध्ये आपल्याला दृढ निश्चय करायचा आहे, दृढ संकल्प करायचा आहे की सगळ्यात प्रथम बघा की गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण बदललं, सत्ता बदलली, लोक बदलले, लोकशाही बदलली आणि या सगळ्यांच्यामध्ये एक विशिष्ट गोष्ट म्हणजे वाढली, ती म्हणजे दहशत आणि गुन्हेगारी. आत्ता मागं झालेलं प्रकरण संतोष देशमुख सरपंच साहेब, असं ऐकण्यात आलं की त्यांचे डोळे हे लायटरने फोडण्यात आले, त्यांच्या अवघड जागेवरती चटके देण्यात आले. असो, सरकारला एवढीच विनंती की त्यांना एक न्याय द्यावा. तो जनहितासाठी जागला, ज्याने जनहितासाठी कायम काम केलं, अशा पुरुषाला न्याय द्यायचं काम हे आपल्या सरकारचं आहे. तर 9 वर्षामध्ये सांगायचं एवढंच की नाती जपा आणि तुम्ही जो संघर्ष केला त्याला सतत चालू ठेवा. कधी ना कधी तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी या लक्षात ठेवा. नंबर 1, तुमच्या संघर्षाच्या काळामध्ये ज्यांनी तुमची साथ सोडली तो, आणि नंबर 2, तुमच्या संघर्षाच्या काळामध्ये ज्यांनी तुम्हाला साथ दिली तो. या 2 व्यक्तींना कधी विसरू नका. तुम्ही आयुष्यात कधीच मागे राहणार नाही. आणि आपली नाती ही जपायला शिका. आता गेल्या काही वर्षामध्ये आपल्या नातेमध्ये काही दुरावा निर्माण झाला असेल, काही वाद झाला असेल, तर त्यांना सुधार करण्याचं काम हे निश्चित तुम्ही केलं पाहिजे. तर तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला परत एकदा नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.